नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटेसे का होईना पण देवघर हे असतेच. हिंदू परंपरेमध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, स्वामींच्या केंद्रात सांगितलं जातं की प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असलंच पाहिजे. का असलं पाहिजे तर त्या देवघरातूनच सकारात्मक आणि दैवीय ऊर्जा आपल्या घरामध्ये येते, आपल्या घरामध्ये राहते. आणि यामुळेच वाईट ऊर्जा, वाईट शक्ती, राहू केतू, कोणाची नजर दोष हे सगळ्या बाधा अडचणी आपल्या घरापासून लांब राहतात. म्हणून आपल्या घराला चालवणारं, आपल्या घराला एक सात्विक, दैविक आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारं हे देवघर असतं. तर आपले देवघर कसं असावं, आपल्या देवघरासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, देवघर जर तुम्ही तुमच्या घरात ठेवलं असेल तर ते देवघर कधीच बेडरूममध्ये ठेवू नका. ही झाली पहिली टीप. दुसरं आहे, तुमच्या घरात जर वरचा मजला, खालचा मजला असं असेल तर तुमच्या घरातले देवघर कधीच त्याच्यामध्ये दोन दोन देव म्हणजे डबल देव नसायला पाहिजे, याची काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, तुमच्या घरात समजा गणपती बाप्पाची 2 मूर्त्या आहेत तर एक काढून टाका. 2 फोटो आहेत तर एक काढून टाका. देवघरातील देव हे 2.5 किंवा 3 इंचापेक्षा मोठे नसावेत. म्हणून सांगितलं जातं की जेव्हाही आपण देवांच्या मूर्त्या विकत घेतो तेव्हा आपला अंगठा म्हणजे आपल्या हाताचा अंगठा जेवढा असतो ना, तेवढीच मूर्ती असायला पाहिजे. त्यापेक्षा मोठी मूर्ती नको, कारण आपली मोठी मूर्ती ही नेहमी मंदिरात पूजली जाते, देवघरात नाही. देवघरावर, देवघर असतं त्याच्यावर कधीच कोणतीच वस्तू ठेवायची नाही, कुठलंच वजन ठेवायचं नाही. देवघरात सकाळी नेहमी आणि सायंकाळी, सकाळी तुपाचा दिवा लावायचा, शुद्ध तुपाचा दिवा, आणि सायंकाळी तेलाचा दिवा लावायचा. देवघरात अगरबत्ती तुम्ही लावत असाल तर 1, 3 आणि 5 या स्वरूपातच अगरबत्ती लावायची. 2 आणि 4 या स्वरूपात लावायची नाही. 1, 3, 5 अशी स्वरूपात अगरबत्ती लावायची. देवघराच्या आतमध्ये कधीच अगरबत्ती लावू नये. देवघराच्या नेहमी बाहेर अगरबत्ती लावायची. देवघर घेताना किंवा देवघर बनवताना त्याला कळस नसला पाहिजे. कधीच फ्लॅट देवघर घ्यायचं, वरतून सपाट देवघर घ्यायचं. कळस नेहमी मंदिराला असतो, आपल्या घरातल्या देवघराला नसतो. देवघरात कुलदेवतेचा कलश हा आपल्या डाव्या हाताला असावा. म्हणजे तो कळश तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या वारी भरायचा आहे आणि नेहमी आपण जेव्हा बसतो देवघरात तेव्हा आपल्या डाव्या हाताला तो ठेवायचा आहे. देवघरातील कलश हा पौर्णिमा ते पौर्णिमा बदलायचा. म्हणजे कसा बदलायचा तर त्यातली पानं, नारळ किंवा त्याच्यातलं पाणी हे नेहमी बदलत राहायचं आणि तो कायमस्वरूपी कलश आपल्या देवघरात ठेवायचा. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवाव्यात तुमच्या देवघरासाठी. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.